नमस्कार. कुक विथ स्नेहा नंबरमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. घाईच्या वेळेत चुटकीसरशी एकदम झटपट आणि अतिशय टेस्टी अशी अंडा बिर्याणी कशी तयार करायची ते मी तुम्हाला आज अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. कधी अचानक अंडा बिर्याणी बनवून खायचं मन झालं किंवा मग एखाद्या पार्टीसाठी तसेच घरी अचानक येणाऱ्या पाहुण्यांसाठी चटपटीत अशी अंडा बिर्याणी बनवायची असेल, तर ह्या रेसिपीप्रमाणे तुम्ही अगदी झटपट, अतिशय टेस्टी आणि चमचमीत अशी अंडा दम बिर्याणी चुटकीसरशी तयार करू शकाल खाण्यासाठी. बनवायला जेवढी सोपी त्याच्या कित्येक पटीने ही अंडा बिर्याणी खाण्यासाठी फारच म्हणजे फारच टेस्टी लागते. आता तुम्हाला कधी झटपट आणि टेस्टी अशी अंडा बिर्याणी बनवायची असेल, तर ह्या रेसिपीप्रमाणे तुम्ही अशी चमचमीत आणि टेस्टी अशी अंडा बिर्याणी अगदी सहज, मोजक्या सामग्रीत झटपट तयार करू शकाल खाण्यासाठी. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर अंडा बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी हा 1 वाटी अख्खा बासमती तांदूळ घेतलाय. ह्याला मी सुरुवातीला ह्या बाउलमध्ये घालून घेणार आहे. हा तांदूळ मी 3 ते 4 पाण्याने चांगला असा स्वच्छ धुवून घेणार आहे. तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये खूप सारं पाणी घालून ह्याला बाकीच्या तयाऱ्या करेपर्यंत कमीत कमी अर्धा तास पाण्यात भिजत ठेवायचंय. तर आता इथे गॅसवर मी ह्या कढाईमध्ये 5 ग्लास पाणी गरम करायला ठेवलंय. ह्याच्यामध्ये मी हे अर्धा चमचा जिरं, अर्धा तेजपत्ता, 5 ते 6 काळी मिरी, 1 चक्री फूल, 2 लवंगा, थोडीशी जावेत्री, 1 छोटासा दालचिनीचा तुकडा, 1 काळी इलायची आणि 2 हिरवी इलायची घालून घेणार आहे. यासोबतच अर्धा चमचा मीठ घालून याला फुल फ्लेमवर 2 मिनिट चांगलं उकळून घ्यायचंय. म्हणजे ह्याच्यातल्या सगळ्या खड्या मसाल्यांचा फ्लेवर आणि सुगंध पाण्यामध्ये उतरेल. बस तर आता ह्याच्यामध्ये आपण पाण्यात भिजत ठेवलेले सगळे तांदूळ मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. ह्याच्यातलं संपूर्ण पाणी मी काढून घेतलंय. याला मीडियम फ्लेमवर झाकण न ठेवताच 80% शिजवून घ्यायचंय. बस मध्ये 1-2 वेळेस याला चमच्याने हलवून घ्यायचंय. ह्याच्यामध्ये मी ही छोटीशी लिंबाची फोड घालून घेणार आहे. ह्याच्याने भात शिजून अगदी मऊ, मोकळा आणि पांढरा शुभ्र तयार होतो. बिर्याणीसाठी लागणारा भात एकीकडे तयार होत आहे तोपर्यंत इथे या बाउलमध्ये मी हे 5 चमचे दही घालून घेतलंय. ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला 1 चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड घालून घेणार आहे. यासोबतच अर्धा चमचा भाजून बारीक केलेली जिरं पूड, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा चिकन मसाला, अर्धा चमचा बिर्याणी मसाला, चवीनुसार 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद ह्याच्यामध्ये घालायची आहे. ह्याच्यामध्ये अगदी 2 ते 3 चमचे पाणी घालून ह्याला मिक्स करून घ्यायचंय. हे पहा, ह्याची अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि हिला जरा वेळ असंच बाजूला ठेवून द्यायचंय. यानंतर इथे या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ह्या एका टोमॅटोच्या फोडी घालून घेणार आहे. यासोबतच 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि 5 ते 6 काजू घालून याची मिक्सरला पाणी न घालताच वाटून अगदी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. यानंतर इथे गॅसवर या कढाईमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलंय. या तेलामध्ये मी 3 लांबट चिरलेले कांदे घालून घेणार आहे. यांना तेलामध्ये मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचंय. असं ह्याला एकसारखं हलवत ह्या तेलामध्ये छान असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचंय. हे पहा, हा कांदा असा तांबूस आणि कुरकुरीत तळून झालाय. या स्टेजला तळलेला कांदा तेलामधून काढून घ्यायचा आहे. तळलेला कांदा तेलामधून काढून जरा वेळ बाजूला ठेवून द्यायचा आहे. थंड झाल्यानंतर हा अजूनच जास्त कुरकुरीत होईल. कांदा तेलामधून तळून काढल्यानंतर कढाईमध्ये जे तेल शिल्लक राहिलं होतं, त्यातलं थोडंसं तेल मी काढून घेतलंय आणि अगदी गरजेपुरतं तेल मी ह्या कढाईमध्ये शिल्लक ठेवलंय. ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला ही तयार केलेली दह्याची पेस्ट घालून घेणार आहे. फुल फ्लेमवर ही पेस्ट तेलामध्ये परतून घ्यायची आहे. यानंतर आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडासा तळलेला कांदा घालून घेणार आहे. ह्यासोबतच 3 ते 4 हिरव्या मिरच्या अशा ह्याच्यामध्ये तोडून घालायच्या आहे. कच्च्या हिरव्या मिरच्यांचा फ्लेवर बिर्याणीला फारच छान येतो. ह्यांना ह्या ग्रेव्हीमध्ये 2 ते 3 मिनिट चांगलं असं परतून घ्यायचंय. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालून मिक्स करून घ्यायचंय.
यानंतर ह्याच्यामध्ये मी ही दुधावरची ताजी साय घालून घेणार आहे. याच्याने ही ग्रेव्ही मस्त अशी क्रीमी आणि टेस्टी बनून तयार होईल. एकदा का साय या ग्रेव्हीमध्ये पूर्णपणे मिक्स करून झाली, की 2 मिनिट ही ग्रेव्ही लो फ्लेमवर शिजवून घ्यायची आहे. हे पहा इथे एकीकडे आपला हा तांदूळ सुद्धा 80% शिजून झालाय. याला आपण ह्या गरम पाण्यामधून काढून याच्यातलं पाणी निथळून ह्याला लगेचच ग्रेव्हीमध्ये घालणार आहोत. यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हे तांदूळ शिजवलेलं 1 वाटी पाणी घालून घेणार आहे. हे तांदूळ शिजवलेलं पाणी फेकायचं नाहीये, कारण ह्याच्यामध्ये सगळ्या मसाल्यांचा सुगंध उतरलेला असतो, जो आपल्या बिर्याणीला मस्त असा सुवासिक बनायला मदत करतो. या ग्रेव्हीला एकदा उकळी आली की ह्याच्यामध्ये मिक्सरला तयार केलेली टोमॅटो, आलं, लसूण आणि काजूची पेस्ट घालून घ्यायची आहे. ही पेस्ट एकदा ह्या ग्रेव्हीमध्ये अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि ही ग्रेव्ही लो फ्लेमवर झाकण न ठेवताच 3 ते 4 मिनिट शिजवून घ्यायची आहे. हे पहा आपली ही ग्रेव्ही ह्या ठिकाणी शिजून थोडीशी दाटसर झाली आहे. आता ह्याच्यामध्ये मी काही अंडी फोडून घालणार आहे. आज आपण जी अंडा बिर्याणी तयार करणार आहोत, ती अंडी उकडून न घेताच तयार करणार आहोत. उकडून घेतलेल्या अंड्याच्या तुलनेत ही डायरेक्ट ग्रेव्हीमध्ये फोडून घातलेली अंड्याची बिर्याणी ही त्यापेक्षा छान टेस्टी आणि झटपट बनवून तयार होते. गरजेनुसार असे एक-एक करून 5 अंडी मी ह्या ग्रेव्हीमध्ये असं थोडं-थोडं अंतर सोडून घालून घेणार आहे. ग्रेव्हीमध्ये तुम्ही तुम्हाला हवी तेवढी अंडी फोडून घालू शकता. बस तर आता ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून ह्याला लो फ्लेमवर ह्याच्यातली अंडी शिजेपर्यंत साधारण 6 ते 7 मिनिट शिजवून घ्यायचंय. ह्याच्यातली अंडी पूर्णपणे शिजेपर्यंत ह्याला हलवायचा अजिबात प्रयत्न करायचा नाहीये. त्याच्याने ही अंडी फुटून ग्रेव्हीमध्ये मिक्स होऊन जातील. तर हे पहा इथे आपण ह्या ग्रेव्हीतली अंडी ह्या ठिकाणी पूर्णपणे शिजवून घेतली आहे. आता एक-एक करून अगदी हळूवार ह्याच्यातली काही अंडी मी काढून घेणार आहे. तर गरजेनुसार 3 अंडी मी ह्याच्यामधून काढून घेतली आहे. 2 अंडी मी ह्या ग्रेव्हीमध्ये अशीच शिल्लक ठेवली आहे. ह्याच्यातली थोडीशी ग्रेव्ही सुद्धा मी काढून घेणार आहे. ह्याच्यातली काढलेली अंडी आणि ग्रेव्ही आपण बिर्याणीच्या भाताच्या लेअरवर घालणार आहोत. बिर्याणीच्या भाताला किती थर लावायचे त्यानुसार तुम्ही ही ग्रेव्ही ह्याच्यामधून काढून घ्यायची आहे. मी आपल्या आजच्या बिर्याणीला भाताचा फक्त एकच थर लावून घेणार आहे. आता ह्या कढाईमध्ये शिल्लक ठेवलेल्या ग्रेव्हीमध्ये मी काही टोमॅटोच्या गोल स्लाइस घालून घेणार आहे. अशा थोड्या-थोड्या अंतरावर ह्या टोमॅटोच्या स्लाइस ठेवून घ्यायच्या आहे. यानंतर थोडासा तळलेला कांदा असा ह्याच्यावर घालायचा आहे. थोडासा तळलेला कांदा ह्या ग्रेव्हीवर घालून घेतल्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यावर घालायची आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला पुदिना आणि बारीक चिरलेला कढीपत्ता सुद्धा घालू शकता. त्यांचा सुद्धा फ्लेवर फारच छान येतो बिर्याणीला. यानंतर 2 चिमूट बिर्याणी मसाला असा ह्याच्यावर भुरळून घालायचा आहे. बस तर आता शिजवलेला सगळा भात मी ह्याच्यावर असा एकसारख्या लेवलमध्ये पसरून घेणार आहे. ह्याच्यातले खडे गरम मसाले आता ह्याच्यामधून काढून घेतले तरी चालेल. असंही ह्यांचा फ्लेवर भातामध्ये उतरलाय. हे खाताना तोंडात येऊ नये त्यासाठी तुम्ही ह्यांना काढून घेतलं तरी चालेल. शिजवलेला सगळा भात मी असा ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. आज मी भाताची एकच लेअर देऊन ही बिर्याणी बनवणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही 2 किंवा मग 3 लेअर्सची सुद्धा ही बिर्याणी तयार करू शकता. हे पहा हा सगळा भात घालून घेतल्यानंतर ह्याला अशी एकसारखी लेवल करून घ्यायची आहे. आता ह्याच्यावरतून आपण जी ग्रेव्ही आणि ग्रेव्हीमध्ये शिजवलेली अंडी काढून घेतली होती ती घालून घेणार आहोत. प्रथम असं एक-एक अंड असं या भातावर थोडं-थोडं अंतर सोडून ठेवून घ्यायचंय. यानंतर गरजेनुसार थोडीशी ग्रेव्ही अशी ह्याच्यावरतून घालायची आहे. बघितलं ही बिर्याणी बनवायला किती सोपी आहे. अशी ह्या पद्धतीने तुम्ही अगदी झटपट एकदम चुटकीसरशी बिर्याणी बनवू शकाल. यानंतर आता ह्याच्यावर मी काही टोमॅटोच्या स्लाइस ठेवून घेणार आहे. असं थोडं-थोडं अंतर सोडून टोमॅटोच्या स्लाइस अशा ह्याच्यावर ठेवून घ्यायच्या आहे. यानंतर आता ह्याच्यावरतून मी थोडासा तळलेला कांदा घालून घेणार आहे.
तळलेला कांदा बिर्याणीमध्ये अति जास्त प्रमाणात घालायचा नाहीये. त्याच्याने बिर्याणी चवीला खाण्यासाठी थोडीशी गोडच लागते. अगदी थोडासा तळलेला कांदा असा ह्याच्यावर घालून घ्यायचा आहे. यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यावरतून घालायची आहे. तुम्हाला जर बिर्याणीमध्ये पुदिन्याचा फ्लेवर आवडत असेल, तर थोडासा बारीक चिरलेला पुदिना सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता आणि थोडीशी बारीक चिरलेली कढीपत्त्याची पानं सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता. हे टोटली तुमच्या आवडीवर डिपेंड राहील. यानंतर आता 2 चिमूट बिर्याणी मसाला असा ह्याच्यावर भुरळून घ्यायचा आहे. ह्याच्याने बिर्याणीला ह्याचा फ्लेवर आणि टेस्ट दोन्ही फारच छान येते. आता ह्याच्यावरतून मी 1 चमचा केवडा वॉटर घालून घेणार आहे. तुम्ही ह्याऐवजी रोज वॉटर घातलं तरी चालेल. याचा सुगंध बिर्याणीला फारच छान येतो. त्यासाठी ह्याला बिर्याणीमध्ये घालायचं असतं. बस तर आता सर्वात शेवटी 1 चमचा साजूक तूप आपण ह्याच्यावरतून घालून घेणार आहोत. साजूक तुपाचा सुद्धा फ्लेवर बिर्याणीला फारच छान येतो. शिवाय या साजूक तुपामुळे बिर्याणी खाण्यासाठी चवीला सुद्धा फारच टेस्टी लागते. यानंतर इथे गॅसवर मी हा लोखंडी तवा गरम करायला ठेवलाय. या तव्यावर आपण बिर्याणीची कढाई ठेवणार आहोत. माझ्या कढाईचा तळ असाही थोडासा पसरट आहे. शक्यतो बिर्याणी बनवण्यासाठी पसरट तळ असलेलंच भांडं वापरायचंय. बस तर आता लो फ्लेमवर 10 ते 12 मिनिट हिला झाकण ठेवून वाफवून घ्यायचंय. ह्याच्याने या बिर्याणीमधल्या सर्व घटकांचा फ्लेवर आणि टेस्ट छान अशी एकजीव होईल. तर हे पहा, इथे आपण ही बिर्याणी ह्या ठिकाणी लो फ्लेमवर 10 मिनिट वाफवून घेतली आहे. हे पहा, फारच परफेक्ट आणि अतिशय जबरदस्त अशी आपली ही चमचमीत अंडा बिर्याणी ह्या ठिकाणी बनवून तयार झाली आहे. बघताच कुणालाही खावीशी वाटेल अशी आपली ही बिर्याणी ह्या ठिकाणी बनवून तयार झाली आहे. हिचा सुगंध तर इथे संपूर्ण घरामध्ये फारच छान सुटलाय. खाण्यासाठी चवीला सुद्धा ही बिर्याणी फारच म्हणजे फारच टेस्टी लागते. ही बिर्याणी बनवायला जेवढी सोपी आहे त्याच्या कित्येक पटीने ही अंडा बिर्याणी चवीला फारच टेस्टी लागते. अगदी मोजक्या सामग्रीत आणि झटपट बनवून तयार होते ही अंडा बिर्याणी. ना अंडी उकडायची ना जास्त मेहनत. अगदी कमी वेळेत तुम्ही ह्या पद्धतीची अंडा बिर्याणी अगदी झटपट तयार करून खाण्यासाठी सर्व्ह करू शकता. कधी काही कारणास्तव घाईच्या वेळेत जेवण बनवायचा कंटाळा आला, घरी कुणाची बर्थडे पार्टी असेल किंवा मग घरी अचानक पाहुणे जेवायला येणार असतील, तर ह्या पद्धतीने तुम्ही अशी एवढी चमचमीत, सुवासिक आणि टेस्टी अशी अंडा बिर्याणी अगदी झटपट तयार करू शकाल खाण्यासाठी. मला खात्री आहे आजपासून तुम्हाला अंडा बिर्याणी ह्याच रेसिपीप्रमाणे बनवून खायला आवडेल. कारण ही अंडा बिर्याणी बनवायला फारच सोपी आहे. शिवाय मोजक्या सामग्रीत आणि अगदी कमी वेळेत ही अंडा बिर्याणी अगदी झटपट आणि टेस्टी बनवून तयार होते. नक्कीच ही एवढी टेस्टी अंडा बिर्याणी खाऊन सर्वांच्या तोंडून तुम्हाला बस वाहवाच ऐकायला मिळेल. खरोखर फारच म्हणजे फारच टेस्टी लागते ही झटपट बनवून तयार होणारी चमचमीत अंडा बिर्याणी खाण्यासाठी. या अंडा बिर्याणीपुढे तुम्हाला हॉटेलची अंडा बिर्याणीसुद्धा खायला फिकी वाटेल. तर तुम्ही माझ्या ह्या रेसिपीप्रमाणे अशी झटपट बनणारी एकदम सुवासिक, चमचमीत आणि टेस्टी अशी अंडा बिर्याणी एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.